श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, आज आहे संकष्टी चतुर्थी। अगदी छोट्या असे छोटे आपण रेमेडी करून आपलं आयुष्य सुखकर करू शकतो। तर त्यातले एक आजची संकष्टी चतुर्थी असल्यामुळे मी तुम्हाला असे काही 5 उपयोग सांगणार, म्हणजे तोडगे सांगणार आहे। त्यावरती तुम्ही अवश्य करा आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी, आपली संकटे दूर करा। तर श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा मी सांगते की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मी जे सांगते रेमेडी ते तुम्ही करून पहा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। चला तर मग आता जास्त उशीर लावत नाहीये, थोडंसं व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आहे संकष्टी चतुर्थी। गणपती बाप्पाचे आताच आपले विसर्जन केलेले आहे आणि पितृपंधरवड्यातील ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे। तर ह्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही चंद्रदर्शन करून बाप्पाला मोदक नैवेद्य दाखवावा आणि मोदक नैवेद्य दाखवल्यानं तुम्हाला तर माहितीच आहे, मोदक एवढे प्रिय आहेत की गणपती बाप्पांना की बासच काही तुम्ही विचारूच नका। गणपती बाप्पा हे अतिशय मोदकाचे लाडके आहेत असंच म्हटलं तरी चालेल। म्हणून मोदक हा पहिला गणपती बाप्पांना संकष्टी म्हटलं की मोदक हा, आणि अगदीच तुम्ही दररोजही मोदकाचा प्रसाद केला तरीही चालेल गणपती बाप्पांना। अगदीच दररोज नाही जमते मला माहिती, पण संकष्टीचा उपवास करून तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवून आपल्या आयुष्यातील संकष्टी चतुर्थी म्हणजेच संकट दूर करण्याची चतुर्थी मानली जाते। म्हणूनच संकष्टी चतुर्थीला तुम्ही मोदकाचा नैवेद्य अवश्य म्हणजे आवर्जूनच दाखवा। दुसरी रेमेडी म्हणजे 21 दुर्वा आणि 21 दुर्वा, 21 फुले नसतील जास्वंदीची तर तुम्ही अगदी एक फुल जरी वाहिलं तरी अतिशय प्रिय असं जास्वंदीचं फुल आपल्या स्वामी गणेशांना प्रसन्न करणारं हे फुल आहे। तर तुम्ही तेही अवश्य व्हावं आणि आपल्या आयुष्यातील संकट म्हणजे त्याने आपलं आरोग्य वाढतं, आयुष्य वाढतं आणि संकष्टी दिवशी वाहणार म्हटल्यानंतर संकट तर दूर होणारच। म्हणून बाप्पाला ही दुसरी रेमेडी वापरून बघा आणि अगदी ही दररोजच करायची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही रेमेडी वापरली। फूल मी जे सांगते ते फूल आणि 21 दुर्वा तुम्ही नक्की गणपती बाप्पांना अर्पित करा। तर लाल का आकर्षित असतात, तर लाल फुलं म्हणजे लाल आपल्या महालक्ष्मी देवींनाही प्रसन्न असतात आणि लक्ष्मी स्थिर करण्याचं हे एक कलर आहे, त्याच्यामुळे लक्ष्मी मातेचाही वास राहतो। म्हणून गणपती बाप्पांना तुम्ही शतशः म्हणजे प्रांजळ मनाने अगदीच हे होऊन तुम्ही गणपती बाप्पांना लाल फूल वाहू शकता। आणि खास म्हणजे असा एक म्हणजे शेतकरी बांधवांसाठी, शेतकरी महिलांसाठी, तर आपल्याला वाटतं की आपल्या शेतात पीकच भरघोस येत नाहीये, हे नाहीये, तर जे पीक कोणतं म्हणजे मक्याचं जर पीक तुम्हाला भरघोस पाहिजे असेल तर मक्याच्या कणसेचा भोग आपल्या स्वामी गणपतींना चढवायचा आहे आणि अशी प्रार्थना करायची की श्री गणेशा माझ्या शेतामध्ये भरपूर म्हणजे उत्पादन निघू दे, आणि एवढी प्रार्थना करून मी तुम्हाला हा भोग चढवते, अशी प्रार्थना करून आपल्या श्री गणेशांना प्रार्थना करायची आहे आणि मक्याचा भोग चढवायचा आहे। तर अतिशय प्रमाणात उत्पन्न निघतं असा, म्हणजे त्यांना आवडतातही। तुम्हाला माहिती आहे की नाही मला नाही माहिती, पण नक्कीच हे आवडतं, कणीसही त्यांच्या आवडतं आहे। तर त्याच्यावरती मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगेन। तर
आणि बाप्पांच्या मूर्तीसमोर बसून, म्हणजे देवालयात मूर्ती असेल तर तिथे मूर्तीसमोर बसून बाप्पांचा ओम वक्रतुंडाय हुम हा मंत्र 21 वेळा संकष्टी चतुर्दशी दिवशी म्हणायचा आहे आणि सर्व संकटापासून मुक्ती करायची आहे. त्यामुळे आत्ता हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. आणि माहिती कशी वाटली हे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.